माझे जिवलग मित्र तथा माझ्या छोट्या भावासारखे अगदी सुखदुःखामध्ये खंबीरपणे पाठीमागं असणारे लोहा शहराचं भूमिपुत्र, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शैक्षणिक क्षेत्रातला कोहिनूर हिरा, शिक्षण क्षेत्रातला महामेरू ज्याला म्हणतात, विद्यार्थी हे दैवत, शाळा हे मंदिर समजून अगदी प्रामाणिकपणे विद्यार्थी गुणवत्तेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, कार्यतत्पर, कृतिशील, क्रियाशील, एक आदर्श, शांत, संयमी, चारित्र्य संपन्न, वेगवेगळे जे काही गुणसंपन्न व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात, सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असलेलं आगळं वेगळं आपलातून एक व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, कारण त्यांना प्रत्येक परिस्थितीत जाण आहे. अगदी लहानपणापासून खूप मोठी जबाबदारी पडलेली आहे. त्यांना अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत जाण आहे आणि म्हणून अगदी स्वार्थात परमार्थ ज्याला म्हणतात की समाज घडवण्याचं, विद्यार्थी घडवण्याचं हे म्हणजे पगार देऊन आपल्याला एक काम दिलं, हे एक फार मोठी देण समजून अगदी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचं ज्ञानदानाचं पवित्र काम करतात. त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामांकित झालेले असते. मग क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, वैद्यकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, धार्मिक क्षेत्रातील असतील, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आज त्यांच्यापासून गेलेले आहे. एक ज्याला म्हणजे सामाजिक, शैक्षणिक सगळ्या ह्यांची जाण असणारं आणि एक आदर्श कर्तव्यदक्ष शिक्षक, कर्तव्यदक्ष पुत्र, एक रामासारखा पती, एक सर्वांना घेऊन जाणारा सखा, सोबतीजन, मित्र, विद्यार्थीप्रिय शिक्षक, मित्र, मुलगा, पती, परिवारातला कुटुंब प्रमुख, मित्रांतला प्रमुख, असे सर्व गुणसंपन्न असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिरशीकर सर. निश्चितच आपल्या हातून लोहा नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये असंख्य जे काही आपल्या हातून मुलं घडलेले आहेत ते आपल्याला अगदी आदरानं प्रत्येक ठिकाणी पाहत असतात आणि म्हणून आपल्याला या 52व्या वाढदिवसानिमित्त एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपण आरोग्यदायी आयुष्य राहो आणि आपल्या हातून हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो. आज माझे मार्गदर्शक आता राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथजी शिरशीकर सर यांचा आज 52वा वाढदिवस साजरा होत आहे आणि सर्वांचा त्यांना शुभाशय देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तरी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य त्यांचं आरोग्यमय जावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ हीच या ठिकाणी सदिच्छा.